नमस्कार. मी श्रीकांत लोखंडे, SV सामाजिक संस्था. ही संस्था जी आपल्या सांगली जिल्ह्यामधील जे बेघर आहेत, जे मनोरुग्ण या लोकांसाठी काम करतात त्यापैकी आज आपल्याला एक दीपक सावंत सरांचा कॉल आला की आपल्याला इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स लागणार आणि त्यांच्या काय तर स्पर्धा चालू आहे. तर त्या स्पर्धेसाठी आपण ॲम्ब्युलन्स आपल्या संस्थेची दिलेली आहे. त्यापैकी कोणता खेळ आणि कशा पद्धतीनं ही बाकीचं आपल्याला सगळी माहिती ही आपली जी टीम आहे ती देईल. तर या ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन या मिरज तालुका क्रीडा संकुलमध्ये होत आहे. या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र ॲमेचर जिम्नॅस्टिक असोसिएशननं आम्हाला ही संधी दिली. त्यामुळे त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. आणि मिरज तालुका हा डेव्हलप करण्यात पाठिंबाचा पूर्ण सहकार्य हे माननीय माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सकारात्मकच हा मिरज तालुका क्रीडा संकुल संपन्न झालेला आहे. आणि या तालुक्यामध्ये कित्येक खेळाडू राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाले आहेत आणि एशियन स्पर्धेमध्ये, वर्ल्ड स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक सुद्धा पटकावलेला आहे. हे खरं मिरज तालुक्याला हा अभिमानाची गोष्ट आहे. आणि या स्पर्धेचे परत आम्हाला अशा कार्यामुळेच आम्हाला ही संधी परत लाभली आहे. आणि या स्पर्धेमध्ये जिल्ह्यात 300-350 खेळाडू सहभागी झाले आहेत. पंच, पदाधिकारी राज्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन या स्पर्धेत नीटनेटक्याने चांगलं संयोजन आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळं त्या खेळाडूंना राहण्याची व्यवस्था, परत भोजनाची व्यवस्था अगदी चांगले उत्तम प्रकारे झाले. त्यामुळं खेळाडू सुद्धा अत्यंत खुश आहेत. परत हॉलमध्ये जो पोडियम लागतो तो एक नॅशनल दर्जाचा, इंटरनॅशनल दर्जाचा पोडियम बनवण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूंना त्याच्यावरती आपला परफॉर्मन्स दाखवण्याची चांगली संधी मिळाली आहे. आणि या स्पर्धेमधूनच राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपला राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे. आणि मी या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी कित्येक कार्यकर्ते, पदाधिकारी, स्वयंसेवक, पंच या सगळ्यांचा सहभाग मोठा आहे. त्यांच्या जीवावरच या स्पर्धेचं आपण आयोजन करू शकतो. त्यामुळं आम्हाला खूप या टीमचा आम्हाला आभार मानलं पाहिजे आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण या टीम वर्कशिवाय ह्या स्पर्धेचं आयोजन होऊ शकत नाही. आणि खरं म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही मागणी करतोय, परंतु आम्हाला ती संधी उपलब्ध करून देतात. त्याबद्दल महाराष्ट्र संघटनेचे खूप आभारी आहे. असंच आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य लाभते आणि लाभो हीच सदिच्छा. तर नक्कीच आपल्या सगळ्या टीमला मी आमच्या संस्थेच्या मार्फत माझी एक शुभेच्छा देतो. जे नियोजन तुमचं मी बघितलं ते एकदम खेळाडूसाठी म्हणजे चांगलं नियोजन तुम्ही केलेलं आहे. आणि ज्या पण तुमच्या काही इच्छा असतील त्या 100% आम्ही बेघरांसाठी काम करतोय आणि बेघरांचा आशीर्वाद ह्या तुमच्या पाठीशी असणारच आहे. ज्या तुमच्या असतील त्या पूर्णपणे इच्छा त्या पूर्ण होणारच, त्याबद्दल काही अडचण नाही. कारण मी आतापर्यंत जे बघत आलोय ते तुमचं जे काम आहे ते अतिशय चांगलं. आणि आज योगायोग म्हणजे मी बाहेर जाणार होतो पण सावंत सरांचा फोन आला म्हणून मी पहिला इथं काल डॉक्टर, ॲम्ब्युलन्स सगळी व्यवस्था केलेली होती. पण काय झालं आजच्या तारखेमध्ये कोण वेळेवर आलं नाही म्हणून स्वतः मी आलो आणि नियोजन बघितलं, मला चांगलं वाटलं आणि वेळ सुद्धा मी इथं घालवला. जे गडबड होते ते बाजूला ठेवून मी वेळ सुद्धा इथं घालवला. बरोबर. खरं म्हणजे या स्पर्धेसाठी तुम्ही या वृद्धाश्रमाच्या आमच्या वृद्धाश्रमामार्फत या स्पर्धेला चांगली मदत केली. खरं म्हणजे तुमचं खूप खूप आभारी आहे. आणि त्याबद्दल तुमचं म्हणजे कौतुक करणं हे थोडंच आहे. कारण या तुमचं क्षेत्र वेगळं आहे, आमचं क्षेत्र वेगळं आहे. पण तो या क्षेत्रातनं प्रत्येक वेळी तुम्ही चांगल्या व्यक्तींचं आणि चांगल्या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांच्या पाठीशी राहतात. हे खरं म्हणजे खूप आम्हाला अभिमान आहे. आणि तुम्हाला केव्हाही तुमची अडीअडचणी असेल किंवा सहकार्य लागलंच असेल तर आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू. आणि कधी अहोरात्री आम्हाला कधीही बोलवा, आम्ही तुमच्या पाठीशी तयार आहोत. या ठिकाणी जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा चालू आहेत. आता जे मनोरुग्ण व्यक्त केले ते असंख्य जिम्नॅस्टिक खेळाडूंचे मार्गदर्शक
प्राध्यापक बापू संबलेवाले सर, तर या ठिकाणी तसेच सांगली जिल्हा बासपाची असोसिएशनचे सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर आकाश बनसोड सर, जे सध्या डॉक्टर बाबू सावंत महाविद्यालय मिरज येथे फिजिकल डायरेक्टर आहेत, तर सर सुद्धा आम्हाला स्पर्धेविषयी मार्गदर्शन करतील. मी विनंती करतो सरांनी, सर तुम्ही सुद्धा या स्पर्धेशी एवढं आपलं मदत व्यक्त करा. डॉक्टर आकाश बनसोड सर. नमस्कार. या ठिकाणी मी सांगली जिल्हा बास्केटबॉल संघटनेचा सचिव प्राध्यापक डॉक्टर आकाश बनसोडे सर या ठिकाणी आपल्यासमोर 2 शब्द बोलत आहे. अतिशय या ठिकाणी जे जिम्नॅस्टिक हे ऑलिम्पिकचा खेळ आहे आणि त्यामधला एक भाग ॲक्रोबॅटिक या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. जसं बापू सामनेवाले सरांनी आत्ताच सांगितलं, त्यांचं जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी स्वतःनी शिवछत्रपती पुरस्कार, हे महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा पुरस्कार असतो, त्यांना ते प्रदान झालेलं आहे. असे व्यक्ती या ठिकाणी या खेळाला योगदान देत आहे. कधीही 24 तासामध्ये कधीही या खेळाबद्दल विचारलं तर ते आपल्यासाठी उपस्थित आहे. तसंच या खेळामध्ये फक्त सरांनी जिम्नॅस्टिकचीच नव्हे, ॲक्रोबॅटिकचीच नव्हे, तर माझ्यासारखे बास्केटबॉल क्षेत्रातले काम करणारे लोक, फुटबॉलमधील विजय ठाणेदार सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. फुटबॉलचंही त्यांचं या ठिकाणी या खेळासाठी योगदान आहे. तसंच या ठिकाणी रणजित पवार सर, जे बास्केटबॉल संघटनेचे आमचे सदस्य आहे, तेही या ठिकाणी जिम्नॅस्टिकसाठी रात्रदिवस काम करत आहेत. तर या खेळामध्ये नुसतं जिम्नॅस्टिक न बघता इतर खेळाच्या सगळ्या लोकांना तालुक्यामधला समावेश करून हा खेळ कसा यशस्वी होईल आणि मिरज शहरामध्ये हा खेळ कसा वाढेल, खेळाडूंची निवड नॅशनलला कशी होईल, नॅशनलला इंटरनॅशनलला कशी होईल आणि त्या खेळाडूंना नोकरी कशी लागेल, शासनामध्ये नोकरी लागणे गरजेचं आहे, त्याचा प्रयत्न सगळ्यात मोठा असतोय. आणि त्या मुलांना एकाला नोकरी लागली तर कसं होतं, एक कुटुंब चालतोय, शासनाला नोकरी लागली. अशा अनेक मुलं या ठिकाणी हे जिम्नॅस्टिक असोसिएशनचे बापू सामनेवाले सर असतील, दीपक सावंत सर असतील, त्यांचे सगळे टीम असतील, अतिशय खूप चांगला काम करत आहे. आमच्या सर्व फुटबॉल असू दे, बास्केटबॉल असू दे, इतर खेळाच्या वतीनं मी या खेळाच्या सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच या ठिकाणी जसं आमचं खेळाचं कार्य आहे तसं तुमचं मातोश्री वृद्धाश्रम यांचं कार्य बघितलं तर आमच्या समोर काहीच नाही आहे, कारण ते समाजामध्ये सगळ्यात मोठं काम आपण करत आहेत. एखादा बेघर व्यक्तीला, एखादा बेघर मुलाला, मुलीला आपण आश्रय देतोय, त्याला श्रेय देतोय, त्याला घराची छत देतोय आणि त्याला समाजामध्ये वावरण्याचं आहे, एक खूप चांगली संधी देत आहे. असं तुमचंही या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही येऊन इथं आमची बाईट घेतला आणि आम्हाला संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद. एक फोटो घ्या.